नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे चिकन हंडी. अतिशय टेस्टी आणि खूप सोप्या पद्धतीने मी ही चिकन हंडी बनवणार आहे. खूप रिक्वेस्टेड हा व्हिडिओ आहे. चला तर आपण बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी ठेवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता चिकनमधील पाणी निथळलेलं आहे. आता एक मी भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये जे आपण चिकन धुवून पाणी निथळून ठेवलं होतं ते घेऊया. पूर्ण सर्व चिकन 1 किलो आहे. यामध्ये आता आपण 2 चमचे मीठ घालणार आहे. मीठ आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे. 1 चमचा हळद पावडर घातलेली आहे. याच्यानंतर 1.5 चमचा मी इथं चिकन मसाला घातलेला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचा रेडीमेड चिकन मसाला घालू शकता. नंतर 1 चमचा मी धना पावडर घातलेली आहे. आणि याच्यानंतर मी 2 चमचे आपला घरगुती साठवणीचा काळा मसाला असतो तो घातलेला आहे. 2 चमचे. एवढं तिखटाचं प्रमाण 1 किलो चिकनसाठी व्यवस्थित होतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मीठ आणि तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हा आपण जो मसाला सर्व घातलेला आहे तो चिकनला अगदी व्यवस्थितपणे लावून घेऊया. तो सगळं मिक्स करून घेऊया. चिकनला मीठ आणि मसाला व्यवस्थित मिक्स झाला म्हणजे मीठ ते चिकनमध्ये मुरलं जातं आणि चिकनला टेस्ट खूप छान येते. आता हे सर्व मसाला माझा चिकनला अगदी व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे. आता आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवूया. चला तर आपण पुढची तयारी करूया मसाल्याची. यासाठी मी 600 ग्रॅम कांदा घेतलेला आहे. साधारणपणे 7-8 मीडियम साईजचे कांदे आहेत. आता हे सर्व कांदे आपल्याला बारीक पातळ उभे कट करून घ्यायचे आहेत. मी एक कांदा कट करून दाखवते. तुम्ही पाहू शकता. आपल्याला उभा पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे किंवा बारीक आपण भाजीला घालतो असा जरी तुकडे चौकोनी केले तरीही चालू शकतील. तुम्ही पाहू शकता मी पातळ उभा कांदा सर्व कट करून घेतलेला आहे. आता अगदी पातळ करायचा आहे म्हणजे तो त्याचा मसाला आपल्याला चिकनना ग्रेव्हीला तयार होतो. आता यानंतर मी 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. 1 मोठा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटोतल्या बी काढायच्या आहेत. आणि 2 गड्ड्या लसूण मी घेतलेला आहे. लसूण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण त्याला पुढं माती असू शकते, त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहे 2 तुकडे करून. 3 ते 4 इंच आलं मी इथं किसून घेतलेलं आहे. आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या पेस्ट न करता आपल्याला त्या वरवंट्याने टेचून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला कुठलाच मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा नाही. अगदी सोपी सहज कोणालाही येईल अशी ही रेसिपी आहे. आता यानंतर मी खडे मसाले घेतले आहेत. 3-4 दालचिनीचे तुकडे, 5-6 लवंगा, 2 मसाला वेलची, 4-5 हिरव्या वेलची, 1 चमचा जिरे आणि तमालपत्र. आता आपलं चिकन जे मॅग्नेट करण्यासाठी ठेवलं होतं ते घेऊया. त्यामध्ये सर्व कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला कुठल्याही मसाल्याला फोडणी द्यायची नाही. अगदी सर्व आपल्याला चिकनमध्ये कच्चंच वापरायचं आहे. आता यानंतर जो आपण लसूण टेचून बारीक घेतला होता तो घालायचा आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यानंतर मी आलं घालून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर आपण टोमॅटो घालून घेऊया. अगदी सर्वच भाज्या
कांदा टोमॅटो कच्चं वापरायचं आहे. ही रेसिपी अतिशय सुंदर अप्रतिम अशी टेस्टी होती, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा. आता जो लसूण आपल्याला घेतलेला आहे तो अगदी तसाच आपल्याला दोन्हीही गड्ड्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर जे आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे. मी सर्व कोथिंबीर 1 वाटी या मसाल्यामध्ये घालून घेतलेले आहे. आता याच्यानंतर जे आपण खडे मसाले घेतले होते ते सर्व यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर आपण यामध्ये 1 वाटी तेल घालणार आहे. आता हे तेल गरम केलेलं नाही, अगदी रूम टेम्परेचरवरचंच हे तेल आहे. 1 वाटी तेल आहे. आता हे सर्व 1 वाटी तेल आपल्याला या चिकनमध्ये घालून घ्यायचं आहे. वजनी प्रमाणात ते 120 ग्रॅम आहे. थोडंसं हे तेल जास्त लागते कारण आपण इथं ही रेसिपी बनवताना पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. अगदी वाफेवरच ही रेसिपी बनवणार आहे. खूप छान असं आपली चिकन हंडी तयार होते. तुम्ही नक्की करून पहा. आता सर्व आपल्याला अगदी व्यवस्थित असं चिकनच्या पीसला लागेल असं आपल्याला सावकाशपणे मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पीसला मसाला आणि सर्व अगदी व्यवस्थित लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी खालच्या पीसपर्यंत सर्व मसाला अगदी पीसला कोट झालेला आहे. आता हे आपलं रेडी झालेलं आहे, तर आपण ते हंडीमध्ये घालून घेऊया. इथं मी मातीची हंडी घेतलेली आहे. आता हे काळी तुम्हाला वाटेल, पण यामध्ये मी भरपूर वेळा बनवलेलं आहे त्यामुळे ती खालून थोडीशी काळी दिसते. तर आपण हे जे चिकन बनवलेला मसाला पूर्ण केलेला आहे त्यात सर्व चिकन आपण ते हंडीमध्ये सावकाश असं घालून घेऊया. या रेसिपीमध्ये मी सनफ्लॉवर ऑइल वापरलेलं आहे. जर तुम्ही मोहरीचं तेल खात असाल तर तेही वापरलं तरीही चालू शकते. अतिशय सुंदर अशी ही रेसिपी तयार होते. अगदी सावकाशपणे मी सर्व चिकन हंडीमध्ये घालून घेत आहे. खूप छान आणि टेस्टी. आपण ही रेसिपी बनवताना पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, त्यामुळे तुम्ही बघा अगदी पाण्यावरच वाफेच्या पाण्यावरच खूप छान अशी आपली रेसिपी ही तयार होते. आता मी इथं गव्हाची पिठाची कणिक आहे ती त्याचा रोल करून घेतलेला आहे आणि हंडीच्या कडेला अगदी व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपण वरती झाकण ठेवल्यानंतर त्यात जी वाफ तयार होईल ती बाहेर जाऊ नये आणि चिकन अगदी आपलं व्यवस्थित शिजावं यासाठी मी साईडला कणिक लावून घेतलेले आहे. आणि या हंडीच्या साईडचं एक छोटंसं ताट मी त्यावरती ठेवलेलं आहे. तुम्ही जर हंडीचं भांडं असेल ते लावलं तरी चालेल, पण ते माझं खराब झाल्यामुळे मी इथं ताट लावलेलं आहे. आणि हे ताटही अगदी व्यवस्थित असं हंडीला कणकेने हंडी आणि ताट पॅक करून घ्यायचं आहे कणकेने, जेणेकरून त्यामध्ये जी वाफ तयार होईल ती बाहेर जाऊ नये आणि वाफेवरच आपलं चिकन अगदी व्यवस्थित शिजावं यासाठी आपण हे पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवर ही हंडी ठेवणार आहे. मी गॅस चालू केलेला आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला बनवायचं आहे सुरुवातीला. त्यावर मी एक छोटा तवा ठेवलेला आहे. तवा यासाठी की हंडीला खाली चिकन चिटकू नये यासाठी मी तवा ठेवलेला आहे. आता आपल्याला सुरुवातीला फक्त 2 मिनिट मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला बारीक गॅसवरच 30 मिनिट हे बनवायला ठेवायचं आहे. बघा, सर्वात महत्त्वाची टीप, आपल्याला ही रेसिपी पूर्ण होईपर्यंत गॅसची फ्लेम मोठी करायची अजिबात नाही. पूर्ण रेसिपी होईपर्यंत चिकन तयार होईपर्यंत आपल्याला बारीकच गॅस ठेवायचा आहे. एक 10 मिनटानंतर आपल्याला हे असं थोडंसं हलवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं की चिकनचे खालचे पीस वरती येतात आणि वरचे पीस खाली जातात आणि ते खाली हंडीला चिटकत नाही आहे. त्यामुळे असं आपल्याला 2 वेळा 10-10 मिनटांनी करायचं आहे. आता एकदा करून झालेलं आहे.
आता मी परत वाफण्यासाठी ठेवलं होतं. आता तुम्ही पाहू शकता साईडनी थोडी थोडी वाफ यायला सुरुवात झालेली आहे. आता ही आलेली वाफ आपल्याला पुन्हा बंद नाही करायची, कारण त्यात जर खाली जास्त वाफ झाली तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ती वाफ तशीच जाऊन द्यायची आणि पुन्हा हे आपल्याला आणखीन 10 मिनिटानंतर एकदा असं हलवून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे खालचे पीस वरती येतात आणि वरचे पीस खाली जातात आणि हंडीला चिकन चिटकत नाही. आणि हे करताना खूप सावकाश करायचं आहे, कारण त्यातील वाफ हातावर येऊ शकते. तुम्ही पाहू शकता मी आता आपलं हे चिकन मी परत 10 मिनिटासाठी ठेवलं होतं. पूर्ण चिकन तयार होईपर्यंत आपल्याला 30 मिनिट लागतात. 30 मिनिटानंतर आता आपण गॅस बंद केला आणि गॅस बंद केल्यानंतर 15 मिनिटांनी आपण पाहूया. बघा तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं हे आपलं चिकन हंडी तयार झालेली आहे आणि पाणीही त्याला अगदी चिकनचं सुटलेलं आहे. आपण हे शिजवताना एकही थेंब पाणी वापरलं नव्हतं. तुम्ही पाहू शकता अगदी मऊ असं आपलं चिकन शिजलेलं आहे. मी तुम्हाला अगदी खालीपर्यंत हलवून दाखवते की खाली अजिबात चिकन चिटकलेलं नाही आहे किंवा लागलेलंही नाही आहे. बऱ्याच जणांना शंका होती की पाणी न वापरल्यामुळे चिकन खाली चिटकतं किंवा करपू शकतं, पण अजिबात चिटकत नाही आहे. बघा अगदी मऊ असे पीस आपले शिजून तयार झालेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.